संस्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः भगवन्तौ पुनः पुनः। नमस्कार, आपल्या सर्वांचं या व्हर्च्युअल वर्गामध्ये मनपूर्वक स्वागत। आज बुधवार आणि ठरल्याप्रमाणे आपण आत्मबोध हा जो वेदांताचा प्रकरण ग्रंथ आहे त्याचं अध्ययन करणार आहोत। मागच्या वेळेस आपल्या सर्वांना लक्षात असेल की आपण 6, 7, 8, 9 या 4 श्लोकांचं अध्ययन केलं। त्याच्यामध्ये आपण बघितलं की जो ब्रह्मतत्वाचं इति क्षमा करा, आधी नेती म्हणजे ट्रान्संडेंटल कन्सेप्ट ऑफ ब्रह्मन, म्हणजे या स्वप्नरूपी जगाच्या पलीकडे जाऊन जे सत्य आहे त्याला प्राप्त करणं, त्याला म्हणतात नेती ट्रान्संडेंटल कन्सेप्ट ऑफ ब्रह्मन। आणि नंतर इति की अरे हे जग दुसरं तिसरं अजून काही नाही, हे ईश्वराचंच स्वरूप आहे, त्याला म्हणतात इमॅनंट कन्सेप्ट ऑफ ब्रह्मन, सर्वव्यापी ईश्वर। हे 2 वेदांताचे आधारस्तंभ, या दोघांचं आपण अध्ययन मागच्या वर्गात आपण केलं होतं, मागच्या अनेक वर्गात आपण केलं होतं। आज आपण 10व्या श्लोकाकडे वळूया। त्याच्या आधी थोडीशी मी त्याची भूमिका मांडू इच्छितो आणि त्याच्यानंतर मग आपण श्लोक वाचून त्याचा अर्थ वाचून त्याचं विवेचन करूया। ब्रह्मतत्व हे सर्वव्यापक असतं, सगळ्या दूर पसरलेलं आहे। म्हणजे जसं वायू पहा बिलकुल कान्याकोपऱ्यात पसरलेली आहे, आणि हे ब्रह्मतत्व त्या वायूपेक्षाही अतिशय सूक्ष्म आहे। मिलियन टाइम्स, बिलियन टाइम्स किती म्हणू शकता। तर त्याचं हे इतकं जे सूक्ष्मत्व आहे त्याच्यामुळे हे सगळ्या दूर पसरलेलं आहे, आणि ते एकच आहे, 2 नव्हे। किंवा जितके व्यक्ती आहेत तितके आत्मतत्व आहेत, प्रत्येकामध्ये वेगळा वेगळा आत्मा आहे, हा एकदम चुकीचा कन्सेप्ट आहे। साधारणपणे आपल्याला ही एक समजूत आपल्या मनात असते की या जगामध्ये इतके व्यक्ती आहेत, इतके श्वापद आहेत, पशुपक्षी आहेत, जनावरं आहेत, झाडे झुडपे आहेत, वृक्षलता आहेत, अजून काय काय सगळं आहे। म्हणजे चैतन्य जगतच, बरं मी अचैतन्याच्या बाबतीत बोलतच नाही आहे। आणि प्रत्येक ठिकाणी तेच ब्रह्मतत्व आहे, तर प्रत्येकामध्ये वेगळं वेगळं असलं पाहिजे की नाही। जे माझ्यामध्ये तेच तुमच्यामध्ये आहे असं कसं होऊ शकतं। पण अद्वैत वेदांत हे आपल्याला जे काही आहे ते एकच आहे, म्हणजे तेच एक आत्मतत्व किंवा ब्रह्मतत्व, हे एकच या सगळ्या जगामध्ये ते चैतन्य रूपाने खेळत आहे। म्हणजेच तुमचं आत्मतत्व वेगळं, माझं आत्मतत्व वेगळं, यांचं वेगळं, त्यांचं वेगळं असं नाही। आपल्या अज्ञानामुळे तसं ते आपल्याला भासत असतं, पण मुळात ते तसं नसतं। आणि
याच सिद्धांताकरता मांडण्याच्या दृष्टीने आचार्यांनी या श्लोकाची इथे ही रचना केलेली आहे. आधी मी तो श्लोक वाचतो, त्याचा अर्थ वाचूया आणि मग विवेचनाकडे वळूया. यथाकाशो ऋषिकेशो नानोपाधिगतो विभू तत् भेदादिभिन्नवत् भाति तत् नाशे केवलः सति. यथाकाशो ऋषिकेशो नानोपाधिगतो विभुः तत् भेदादिभिन्नवत् भाति नाशे केवलः सति भवेत. काय याचा अर्थ की आकाश ज्याप्रमाणे विविध उपाधींमुळे अनेक भासत असते, जसे घटाकाश, मठाकाश इत्यादी, आणि या उपाधी नाहीशा झाल्या की पुन्हा एक होत असते आकाश, याच प्रकारे विविध उपाधींमुळे प्रतीत होणारी एकच सर्व व्यापक सत्ता त्या उपाधी नाहीशा झाल्या की परत एक होत असते. आता काही शब्द इथे टेक्निकल आले, मठाकाश, आकाश, घटाकाश, त्याने घाबरून जाऊ नका. आपण एकदम सोप्या भाषेमध्ये आणि आपल्या उदाहरणं घेऊन आपण चर्चा करणार आहोत. मी फक्त तो अर्थ वाचला आहे. त्या जो अर्थ आहे त्याच्यात म्हणजे या श्लोकाचा अर्थामध्ये भगवानांना काय म्हणणं आहे, आचार्यांना काय म्हणणं आहे की या जगामध्ये आत्मतत्व एकच आहे, पण तो विभिन्न उपाधींच्या संसर्गात येतो. माझ्या संसर्गात आला आत्मतत्व, तुमच्या आला, तर त्याने काय होत असतं, हे शरीर म्हणजे काय, ही उपाधी आहे एक. आणि जेव्हा आत्मतत्व जे एकच आहे, सर्वादूर एकच चैतन्य खेळत आहे आणि ज्या विभिन्न माणसांच्या संपर्कात येतो, तर त्याचं प्रतिबिंब त्याच्यावरती पडतं, त्या आत्मतत्वावरती, आणि आपल्याला वाटतं याचा आत्मा वेगळा, त्याचा आत्मा वेगळा, त्याचा आत्मा वेगळा, पण तसं काहीही घडत नसतं. आपण थोडंसं आपलं व्यवहारातले काही उदाहरण घेऊन याचं विवेचन करण्याचा प्रयत्न करूया. या काही शब्दांना, आकाश, घटाकाश, मठाकाश, यांना मुळीच तुम्ही घाबरू नका. पहा, हे सगळं या जगामध्ये जे काहीही विविध अनुभव, परिस्थिती, जे वस्तू आपल्याला दिसत आहे, जे अस्तित्व आपल्याला दिसत आहे, प्रत्येक गोष्टींच्या मागे, प्रत्येक अनुभव, प्रत्येक घटनांच्या मागे एक उज्ज्वल तेजोमय दिव्य तत्व जे अचल आहे, त्याचं अधिष्ठान आहे. हे तर आपण आत्तापर्यंत समजलं आपल्याला, बरोबर ना? या ज्या इति आपण जे चर्चा केली, इमॅनंट कन्सेप्ट, हे सर्व चैतन्य हे विश्व व्यापून आहे, तर त्याच्या आधारे आपण हे नक्की म्हणू शकतो की ज्या काही घटना होत आहे, अनुभव आपण घेत आहोत, आणि जे काही परिस्थिती निर्माण होत आहेत, प्रत्येकाच्या मागे एक अचल, एक उज्ज्वल तेजोमय तत्व त्याचं अधिष्ठान आहे, म्हणून या जगाला अस्तित्व आहे. बरं, आता त्याला आपण ब्रह्म म्हणायचा की आत्मा म्हणायचा, काही फरक पडत नाही. पण तुम्हाला सांगून देऊ, वेदांतामध्ये साधारणपणे जेव्हा आपण आपल्यामध्ये तो चैतन्य खेळत आहे याचा अनुभव आपल्याला येतो, तेव्हा त्याला आत्मा म्हणतात. आणि तोच आत्मा जेव्हा विश्वव्यापी सगळ्यादूर खेळत असतो, याचा बोध ज्याला होतो, तर त्याला ब्रह्मतत्व असं साधारणपणे म्हणतात. पण गोष्ट एकच आहे. जसं घरामध्ये एखादा मुलगा आहे, त्याचं नाव आहे राजू, म्हणजे घरामध्ये त्याला राजू म्हणतात, पण कॉलेजमध्ये त्याचं नाव, जे वास्तविक नाव राजेंद्र असं नोंदवलं गेलं आहे, कारण की त्याचं खरं नाव राजेंद्र आहे. पण घरामध्ये राजेंद्र म्हणून त्याला कोणी ओळखत नाही, पण राजू म्हणून ओळखतात. आणि बाहेर त्याला राजू म्हणून कोणी ओळखत नाही, राजेंद्र म्हणून ओळखतात. म्हणून जेव्हा ते एकच चैतन्य जे आपल्यामध्ये आपल्याला त्याचा बोध होतो, तेव्हा त्याला आत्मतत्व म्हणतात. आणि तेच
आत्मतत्व जेव्हा आपल्याला सगळ्यात दूर खेळत आहे, विलसत आहे, एकच ओजस ते तत्व, त्याला म्हणतात ब्रह्मतत्व. ठीक आहे, आता पुढे जाऊया. तर आता आपण जी चर्चा करत होतो आणि जी भूमिका मी मांडली की आपल्याला असं वाटतं की माझा आत्मा वेगळा, तुमचा आत्मा वेगळा, यांचा वेगळा, त्यांचा वेगळा, तर हा अतिशय चुकीचा कन्सेप्ट आहे. या संपूर्ण जगामध्ये आत्मतत्व एकच खेळत आहे. आणि ते समजण्याकरता आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया की एक मनुष्य एक चांगल्या मोठ्या एका मैदानामध्ये तो उभा आहे. त्याच्यासमोर जवळपास 15-20 विभिन्न आकार आणि विभिन्न साईजचे मडके, माठ हे ठेवलेले आहेत आणि प्रत्येक माठ हा रिकामा आहे. पण वास्तविक म्हणतात तो माठ रिकामा आहे का? नाही. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक ठिकाणी वायू ही असतेच, बरोबर ना? तर त्या 15-20 जे विभिन्न आकार आणि विभिन्न साईजचे जे माठ ठेवल्या गेलेले आहे मातीचे, प्रत्येकामध्ये काय भरलेलं आहे? वायू. आता ते 20 माठ, त्याच्या आतमधला वायू आणि त्याच्या बाहेरचा वायू याच्यामध्ये काही अंतर आहे का? काही अंतर नाही आहे. फक्त त्या माठाचा आकार असल्यामुळे आपल्याला असं म्हणतो ही वायू मठातली, ही वायू बाहेरची. पण जर मी माठ फोडला तर वायूचं काही नुकसान होणार का? नाही. माठ मी जर फोडला तर माठातली वायू, बाहेरची वायू ही मिसळून जाणार, बरोबर की नाही? तर हे जे 20 माझ्याकडे विभिन्न प्रकारचे माठ आहेत, विभिन्न आकार, विभिन्न साईजचे, प्रत्येकामध्ये वायू आहे, तर त्याच्यामध्ये असलेला वायू आणि बाहेरचा वायू हा एकच आहे, तो काही वेगळा नाही आहे. पण त्या माठाच्या आकारामुळे 20 प्रकारचे विभिन्न साईज आणि विभिन्न आकाराचे माठ आहेत. मला काय वाटतं की बाहेरचा वायू आणि आतला वायू हा वेगळा आहे. हे मला भासत आहे. माझ्या शब्दांकडे कृपा करून लक्ष द्या. ते भासत आहे. इट ॲपियर्स सो, पण तसं नाही आहे. मठाच्या त्या नामरूपामुळे मला असं वाटतंय, असं भासत आहे की आतला वायू आणि बाहेरचा वायू वेगळा. पण जर आपण त्या माठाला फोडलं, 20 माठांना फोडलं, तर ते 20 माठांमध्ये असलेला वायू कुठे जाणार? हा जे मुख्य वायू त्यात मिसळून जाणार. आणि नाही फोडलं तर आपल्याला असं भासतं की हे वेगळं आहे, पण मठाच्या आकारांमुळे. पण ते वेगळं नाही आहे, ते फक्त आकारांमुळे, त्या मिथ्या नामरूपात्मक मिथ्या ज्ञानामुळे बाहेरचा वायू, आतला वायू वेगळा भासतोय, पण तो एकच आहे. इथे शब्द वापरलाय आकाश, मी तुमच्या माझ्या सोयीकरता वापरतोय वायू. तुमच्या सर्वांच्या माहितीकरता मी जर सांगू इच्छितो की पहा, वायूपेक्षा एक अजून सूक्ष्म तत्व असतं, त्याचं नाव आहे आकाश. आणि तो सहज गम्य नसतो आपल्या इंद्रियांना, म्हणून मी वायू उदाहरण घेतलं. पण इथे काय घेतलं आहे? यथाकाशो, म्हणजे त्या माठामध्ये फक्त वायूच नाही, आकाशसुद्धा आहे. आणि आकाशापेक्षा अनंत पटीने सूक्ष्म आत्मतत्वसुद्धा आहे. आलं का लक्षात? पण ठीक आहे, सध्या आपण आकाश आणि आत्मतत्व सध्या सोडू, आपण वायूला घेऊनच चर्चा करूया. कारण की वायू तत्वाचा अनुभव आपल्या सर्वांना येत असतो, बरोबर ना? तर मी पुन्हा एकदा त्याची पुनर्उजळणी करू इच्छितो की हे जे
हे जो माठ असतो, हा जो म्हणजे विभिन्न 20 प्रकारचे माठ आपल्याकडे विभिन्न आकार आणि साईजचे आहेत, हे त्याच्यामध्ये वायू असतो आणि बाहेरचा वायू आणि आतला वायू हा एकच असतो, पण तो आपल्याला वेगळा वेगळा फक्त त्या माठाच्या विभिन्न नाम रूप वेगळे असल्याने आपल्याला वाटतं आतला वायू आणि बाहेरचा वायू वेगळा आहे, पण ते तसं नसतं, ते एकच असतं. का? कारण की माठ फोडल्याने ते बाहेरचा वायू आणि आतला वायू तो एकच असणार. आता पहा, आत्मतत्वाचं किंवा ब्रह्मतत्वाचं अजून एक मोठं वैशिष्ट्य जो आपण आतापर्यंत वाचलं मागच्या 3 श्लोकांमध्ये, की तो इति इति सगळ्या दूर तोच पसरलेला आहे, त्याचं एक वेगळं नाव दिलेलं आहे या श्लोकामध्ये, 10व्या श्लोकामध्ये. यथाकाशो ऋषिकेशो नाना उपाधी गतो विभुः. हा विभू शब्द जो आहे ना बंधू भगिनींनो, याच्यावरती मी जोर देऊ इच्छितो. विभूचा अर्थ काय असतो? सर्व व्यापक. इति इति, की हा जो हे जे ब्रह्मतत्व आहे हे सगळ्या दूर सर्वगत सर्वव्यापक हे पसरलेलं आहे हे आत्मतत्व. आणि त्याचं स्वरूप काय आहे? सच्चित आनंद, सर्वज्ञ, सर्वव्यापक, सर्वशक्तिमान, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त. म्हणजे इतक्या हे त्याचे जे स्वरूप आहे, या स्वरूपाने तो सगळ्या दूर पसरलेला आहे, बिलकुल रोमामध्ये कवण्या कापऱ्यामध्ये पसरलेला आहे. अशी कोणतीच जागा नाही की हे तिथे ब्रह्मतत्व शिरलेलं नाही, पसरलेलं नाही. हे अर्थस्थं विभूचं. मग आता प्रश्न आपल्या पुढे तो अनुत्तरित राहतो की जरी ते आत्मतत्व सर्वात दूर पसरलेलं आहे, पण आमच्या किंवा तुमच्या सर्वांच्या अनुभवात जो आत्ता येतो, काय येतो? की तुमचा आत्मा वेगळा, माझा आत्मा वेगळा. याचं कारण काय? तुम्ही म्हणाल की महाराज ठीक आहे, आचार्यांनी सांगितलं की ते आत्मतत्व विभू आहे, सर्व व्यापक आहे, सर्वगत आहे आणि अभेद आहे. त्याचे विभाग, त्याला तुकडे करणं शक्य नाही. 2 किंवा 10 किंवा असे 50 आत्मे नाही आहेत, एकच ब्रह्मतत्व आहे, सगळ्यांमध्ये सुद्धा एक आहे. पण आम्हाला असं का वाटतं की याचा आत्मा वेगळा, त्याचा आत्मा वेगळा, त्याचा आत्मा वेगळा? त्याचं कारण, त्याचं विवेचन करूया. पहा, 2-3-4 वर्ग आधी आपण आत्मतत्वाचा स्वभाव, त्याचं चिंतन केलं होतं. आणि चिंतन करत असताना आपण स्फटिकमणीचं उदाहरण घेतलं होतं. या स्फटिकमणीचा स्वभाव कसा असतो की स्वतः एकदम पारदर्शक आणि शुद्ध असतं, पण त्याच्या जवळ जर आपण लाल रंगाचं काही कापड किंवा फूल ठेवलं तर ते लाल रंग तो स्वतःवरती आरोपित करतो आणि आपल्याला असं वाटतं की ते स्फटिकमणी लाल आहे का? मुळात त्याचा कोणताच रंग नसतो. जर आपण निळ्या रंगाचा फूल ठेवला तर तो लागलीच त्याचा रंग बदलतो आणि तो निळा होऊन जातो. म्हणजे काय की त्याच्याजवळ जे काहीही रंग किंवा जे काही वस्तू असते त्याचं तो रंग स्वतःवरती आरोपित करतो आणि ते तसाच तो भासू लागतो. माझ्या शब्दांकडे पुन्हा सांगतोय, लक्ष द्या. तो भासू लागतो, पण तो मुळात कसा आहे? शुद्ध आहे आणि पारदर्शी, ट्रान्सपॅरंट आहे. आत्मतत्वाचा सुद्धा बिलकुल असाच्या असाच स्वभाव आहे. ज्या ज्या गोष्टींच्या संपर्कात येतो, आता ज्या ज्या म्हणजे काय? सर्वच गोष्टी संपर्कात येतो. या संपूर्ण जगामध्ये जर ते ब्रह्मतत्व पसरलेलं आहे आणि अशी कोणतीही वस्तू नाही की ज्या गोष्टीची या ब्रह्मतत्वाचा संपर्क आलेला नाही. जसं उदाहरण घेऊ, वायूचा संपर्क कुठे आला नाही असं सांगू शकतो का आपण? नाही. सगळ्या वायूचा बिलकुल बेछूट सगळी दूर ती पसरत असते. तसं आता त्याच्यापेक्षा अनंत पटीने हे आत्मतत्व जर सूक्ष्म आहे तर ते आत्मतत्व सुद्धा सगळ्यात दूर खेळत आहे. आणि जर ते सगळ्यात दूर खेळत आहे तर त्याचा संपर्क माझ्याशी पण येतोय, तुमच्याशी पण येतोय, यांच्याशी पण येतोय, यांच्याशी पण येतोय. तर स्फटिकमणीप्रमाणे जसं स्फटिकमणी त्याच्याजवळ काहीही असलं तर त्याचे सगळे गुणदोष तो स्वतःवरती आरोपित करतो, तर ते आत्मतत्व जेव्हा या शरीराच्या, या उपाधीच्या
संपर्कात येतो तर या शरीराचे सगळे गुणदोष तो आपल्यावरती आरोपित करून घेतो. तो त्याचा स्वभाव आहे. आणि आपल्याला वाटतं की हे शरीर नाही, हे आत्मा आहे. जेव्हा यांच्याशी तो संपर्कात येतो आत्मतत्व, तर यांच्या शरीराचे सगळे गुण दोष तो स्वतःवरती आरोपित करतो. आपल्याला वाटतं की हे शरीर हे जड शरीर नाही, हेच आत्मा आहे. आणि मग मला काय वाटतं की माझा आत्मा वेगळा आणि यांचा आत्मा वेगळा. आणि जे खूपच मजाची वस्तू आहे, मी आधी सांगितलेली आहे की जेव्हा ते आत्मतत्व या शरीराच्या संपर्कात येतं आणि त्या अनंत चैतन्याला एक क्षुद्र, एक संकुचित, एक मर्यादित स्वरूप येतं, कारण की हे शरीर तर मर्यादित आहे. तर ते मर्यादित स्वरूप जे आपल्याला दिसतं, पण वास्तविक त्या आत्मतत्वाला हे म्हणजे जरी तो प्रगट होत असतो संकुचित रूपाने, पण त्याला हे माहीत असतं की मी अनंत स्वरूप आहे. आणि हे समजवण्याकरता आपण एक उदाहरण घेतलं होतं की एक धनाढ्य व्यक्ती आहे, एक खूप धनाढ्य व्यक्ती आहे आणि त्या धनाढ्य व्यक्तीला नाटकमध्ये काम करण्याचा फार त्याला शौक आहे. आणि एके दिवशी त्याला नाटकामध्ये भूमिका मिळते. एक अत्यंत दरिद्री धनहीन माणसाचा त्याला रोल करायचा असतो, भूमिका बजावायची असते. तर अत्यंत गरीब आणि हीन दीन माणसाची भूमिका बजावत असताना तो भूमिका बजावतोय हे त्याला माहीत आहे, पण वास्तविक तो धनाढ्य आहे. तर हेच आत्मतत्व जेव्हा माझ्या या शरीरातून, यांच्या शरीरातून, यांच्या शरीरातून जगातल्या सर्व मानव, पशु, पक्षी, जनावरं, श्वापदे, झाड झुडपे त्यांच्या संपर्कात येतो आणि त्यांच्या माध्यमातून जेव्हा तो प्रकाशित होतो संकुचित रूपाने, पण जरी तो संकुचित रूपाने प्रगट होत असतो तरी त्याला माहीत असतं की माझं स्वरूप कसं आहे, अनंत, नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त, सर्व व्यापक, सर्वशक्तिमान, सर्वज्ञ असं त्याचं स्वरूप आहे. मी जरी प्रकट होत आहे या शरीराच्या माध्यमातून तरी सुद्धा माझं स्वरूप जे आहे ते अनंत आहे. आपला बोध कसा आहे हो? आपला बोध हा अज्ञानाचा बोध आहे. मी थोडंसं पुन्हा रिपीट करतो की या आत्मतत्वाचा स्वभाव कसा आहे, की या आत्मतत्वाचा स्वभाव असा आहे की ज्याच्या संपर्कात येतो त्याचे सगळे गुणदोष तो आपल्यावरती घेतो आणि त्याच्या माध्यमातून तो प्रगट होतो. म्हणजे आत्मतत्व या शरीराच्या संपर्कात आलं आणि या शरीराचे जितके दोष आहेत, या आणि फक्त शरीरच नाही, अनेक उपाधी मी त्याला देऊन राहिलोय. कोणत्या कोणत्या? शरीर, मन, बुद्धी. तर जेव्हा तो मनाच्या माध्यमातून प्रगट होतो तर मनाचे सगळे दोष कोणते कोणते हो? विशेष करून संकल्प विकल्प. आपण म्हणतो की माझं मन अस्थिर आहे, मला काही कळत नाही, मी असं करू की तसं करू. तर हा मनाचा ही परिभाषाच आहे वेदांताची की जो संकल्प विकल्प करतो ते मन. तर ते आत्मतत्व जेव्हा अनंत आत्मतत्व संकुचित मनाच्या माध्यमातून प्रकाशित होतं तर ते आपल्याला असं वाटतं की हे मन म्हणजेच आत्मा आहे आणि मन चंचल होऊन राहिलं आहे किंवा आत्मा चंचल होऊन राहिली आहे. पण आत्मा चंचल होत नाही. त्या आत्मतत्वाने आपल्या अंगावरती ते थोपलंय स्वतःहून, पण थोपताना त्याला माहिती आहे की मी अनंत आहे, मला कसली फिकीर नाही. पण तो त्याचा स्वभाव आहे, काय करणार. बुद्धीचं परिभाषा असते की जी निर्णय घेते, नाही मी असंच करणार काहीही झालं तरी. जेव्हा हे आत्मतत्व त्या बुद्धीच्या मार्फत त्याच्या माध्यमातून प्रगट होत असतं तर आपल्याला काय वाटतं की ही बुद्धीच आत्मतत्व आहे. अरे बुद्धी जड आहे, त्या चैतन्याच्या माध्यमातून ते प्रगट होत आहे आणि म्हणून त्याला एक बुद्धी हे एक मर्यादित स्वरूप प्राप्त झालेलं आहे त्या आत्मतत्वाला. पण त्या आत्मतत्वाला माहिती आहे की मी बुद्धी नाही आहे, मी तर माझं अनंत स्वरूप आहे. पण आपण अज्ञानी असल्यामुळे आपल्याला काय वाटतं की ही बुद्धीच आत्मा आहे.
आणि जेव्हा या शरीराच्या माध्यमातून ते प्रगट होत असतं तर शरीराचे सगळे दोष त्या आत्मतत्वावरती तो ओढून घेत असतो. आपल्याला वाटतं हे शरीरच आत्मा आहे आणि म्हणून काय जायते, त्या आत्माचा जन्म झाला. अरे आत्माचा नाही जन्म झाला, शरीराचं झालेलं आहे. ते आत्मतत्व यातून प्रगट होऊन राहिलं आहे, त्याला संकुचित रूप तो दाखवतोय आणि आपण आपल्या अज्ञानामुळे तसं आपल्याला कळतं आहे. पण काय होऊन राहिलं आहे की ते आत्मतत्व या शरीराच्या माध्यमातून प्रगट होतं आहे. शरीराचे दोष सगळे त्याच्यावरती थोपवले गेलेले आहेत म्हणून त्याला मर्यादितपणे आलेला आहे. म्हणून शरीराचे सगळे दोष जायते, वर्धते, अपक्षीयते, म्रियते. आत्मा कधी मरत नसतो. पण हे शरीर नष्ट झाल्यावरती काय म्हणतो पण आत्मा गेला. आत्मा कुठे जाणार, त्याला गतीच नाही आहे. मुलाची वाढ होते, आपल्याला वाटतं की अरे त्याच्यामध्ये कसं आत्मा वाढला का. अरे तसं काही होत नसतं. हे सगळ्या गोष्टी ते आत्मतत्व जेव्हा या शरीराच्या माध्यमातून प्रगट होत असतो तर त्याला तो संकुचितपणा आपल्या अंगावरती ओढून घेतो. अंगावरती ओढतो पण त्याला हे माहीत असतं की माझं स्वरूप अनंत आहे. आणि याच त्याच्या क्वालिटीला की त्याला हे सेल्फ अवेअरनेस त्याला असते की त्याला माहिती आहे जरी तो संकुचित आपल्याला भासत असतो त्याला माहिती आहे की मी अनंत आहे. आणि त्याच्या याच स्वरूपाला म्हणतात बुद्ध. गौतम बुद्ध हे जे नाव आलंय ना बंधू भगिनींनो, हे याचा अर्थ काय की ज्या बुद्धांना त्या आत्मतत्वाची अवेअरनेस झालेली आहे. भगवान बुद्ध आत्मतत्वाला मानत नव्हते हा भाग वेगळा, त्याच्यामध्ये मी जात नाही. पण बुद्ध हे जे नाव आलंय ना की ज्याला अवेअरनेस आहे कसली की आय एम इन्फिनिट, मी अनंत आहे, याची ज्याला जाणीव आहे तो बुद्ध. नित्य शुद्ध बुद्ध मुक्त म्हणतो ना आपण, तर ते बुद्ध या शब्दाचा अर्थ आहे अवेअर. वन हू इज अवेअर ऑफ हिज इन्फिनिट नेचर, ही इज बुद्ध. तर हे आत्मतत्वाचं वैशिष्ट्य आहे की ज्याच्या संपर्कात येतो. तर आता आपण थोडंसं याला एक्सपॅन्ड करूया, याला विस्तार करूया आपल्या या विचाराचा की पहा, एक आत्मतत्व इतक्या सगळ्या दूर या पूर्ण विश्वब्रह्मांडामध्ये खेळत आहे तर तो सगळ्याच लोकांच्या संपर्कात येणार. झाडे, झुडपे, श्वापद, जीव, जनावर, किडे, माकोडे, माशा, सगळ्यांच्या. आणि मग आपल्याला काय वाटतं, प्रत्येक ती उपाधी आपल्याला वाटते ही वेगळी आहे, ही वेगळी आहे, ही वेगळी आहे. याचा आत्मा वेगळा, त्याचा आत्मा वेगळा, त्याचा आत्मा वेगळा, त्या कुत्र्याचा आत्मा वेगळा. अरे तसं नाही आहे. त्या माठाप्रमाणे 20 माठ वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ठेवलेले, पण त्या त्या माठाच्या आकाराने वाटतं की आतला वायू आणि बाहेरचा वायू हा वेगळा. तसंच आपल्याला वाटतं की या माझ्यामधला आत्मतत्व आणि कुत्र्यामधला आत्मतत्व वेगळा. अरे हे 2 माठ आहे, नामरूप आहे. तुमच्यामध्ये असलेलं आत्मतत्व, माझ्यामध्ये असलेलं आत्मतत्व, यांच्यामध्ये असलेलं आत्मतत्व हे नामरूपामुळे ह्या घोळ होत आहे. हे नामरूपामुळे सगळं घोळ होत आहे. हे जर नामरूप आपण जर दूर केलं, हा अज्ञान जर दूर केलं तर एकच वायू जसा खेळत असतो तसं एकच आत्मा आपल्याला अनुभवास येईल. एक फार सुंदर गोष्ट आपल्या मोठ्या महाराजांनी सांगितलेली होती. हेच तत्व सांगताना, आणि मोठी मजेशीर गोष्ट आहे, इतक्या रस घेऊन त्यांनी सांगितली होती ही गोष्ट. एक मराठीत म्हण आहे, ढवळ्याच्या शेजारी पवळा बांधला, वाण नाही पण गुण लागला. ही म्हण कुठनं आली आहे आपल्या लक्षात आहे का? ढवळ्याच्या शेजारी पवळा बांधला, वाण नाही पण गुण लागला. हे सांगताना त्यांनी एक मजेशीर गोष्ट सांगितली होती. ती गोष्ट मी तुमच्या पुढे मांडतो, त्यातून अजून खूप स्पष्ट होऊन जाईल. पण फक्त लक्षात ठेवा की सगळ्यात दूर एकच आत्मतत्व खेळत आहे आणि प्रत्येकाशी संपर्कात आल्याने त्याचे गुणदोष तो आत्मतत्व आपल्या अंगावरती ओढून घेत आहे
आणि आपल्याला असं वाटतं की प्रत्येकाचं आत्मतत्व वेगळं आहे, पण तसं नाही. जसं विभिन्न प्रकारचे 20 विभिन्न प्रकार आणि विभिन्न साईजचे माठ आपण ठेवलेले आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येकमध्ये वायू खेळत आहे आणि तो एकच वायू आहे, पण त्या माठांच्या आकारामुळे आपल्याला वाटतं की आतला वायू आणि बाहेरचा वायू वेगळा, किंवा या माठातला वायू या माठातला वायू वेगळा. तसं नाही आहे. त्या फक्त नामरूपामुळे आपल्याला ते वेगळं वाटत आहे. तसंच आपल्यामध्ये, तुमच्यामध्ये, यांच्यामध्ये, कुत्र्यामध्ये, मांजरीमध्ये फक्त नामरूपचं अंतर आहे, पण आत्मतत्व त्यांच्या संपर्कात आल्यामुळे आत्मतत्वाने त्याचे सगळे गुणदोष आपल्या अंगावरती घेतलेले आहेत. म्हणून आपल्याला वाटतंय की मांजरीचं आत्मतत्व वेगळं, कुत्र्याचं वेगळं, माझं वेगळं, यांचं वेगळं, त्यांचं वेगळं. तसं नाही आहे. आणि हे सांगण्याकरता ती जी गोष्ट मोठी मजेशीर गोष्ट आहे. एक गावामध्ये एक शेतकरीकडे 2 सुंदर बैल, एक पांढरा आणि एक तांबडा. पांढरा जो बैल आहे तो जरा रागीट आहे, काम करू इच्छित नसतो, आणि त्याला मारलं तर अंगावर धावून येतो. पण जो तांबडा आहे शांत आहे, कामं करतो, थोडं मारलं तरी सहन करतो. शेतकरीच्या मनात एक विचार आला की अरे माझा एक बैल पांढरा, एक बैल तांबडा, दोन्ही जर पांढरे शुभ्र झाले तर बैल जोडी फार छान दिसेल. मग काय करायचं? तर त्याने विचार केला की या दोन्ही बैलांना मी उद्यापासून रोज जवळजवळ गोठ्यामध्ये बांधणार, एकदम जवळजवळ. त्यांनी काय होईल, म्हणजे असं त्या शेतकरीचं मत होतं, त्यांनी काय होईल की जो पांढरा बैलचा जो शुभ्र बैल आहे, पांढरा शुभ्र, त्याचा रंग त्या तांबड्या बैलाला लागेल आणि तो तांबडा जो बैल आहे तो सुद्धा पांढरा होऊन जाईल. अशी काही समजूत त्याची होती आणि त्यांनी त्या दोन्ही बैलांना जवळजवळ बांधायला सुरुवात केली. महिनाभरानंतर त्यांनी बघितलं की तांबडा जो बैल होता त्याचा रंग तर काहीच बदलला नाही, पण या पांढऱ्या बैलाचं जे काही स्वभावाचे गुण होते, रागीटपणा, काम न करणे, मारलं तर अंगावर येणे, हे सगळं त्यांनी घेतलं. हे सगळं त्यांनी घेतलं आणि आता जेव्हा तो शेतकरी त्याला मारू लागला तो त्याच्या अंगावरती येऊ लागला. तो तांबडा बैल आधी शांत होता. म्हणजे ही गोष्ट सांगून महाराज सांगायचे की ढवळ्याच्या शेजारी पवळा बांधला, पांढऱ्या बैलाच्या शेजारी तो तांबडा बैल बांधला, पवळ्याच्या शेजारी ढवळा बांधला. वाण तर लागलं नाही, रंग तर लागला नाही, पण गुण लागला. हे आत्मतत्व एकदम तसंच आहे. आणि हे सांगताना इतकी गंमत करून त्यांनी सांगितलं होतं, ढवळ्याच्या शेजारी पवळा बांधला, वाण नाही पण गुण लागला. हे आत्मतत्व असंच आहे. ज्याच्या संपर्कात येतो त्याचे सगळे गुणदोष तो घेऊन घेतो आणि संकुचित होऊन प्रकट होतो. संकुचित होऊन प्रगट होत असतो असं म्हणण्यापेक्षा आपल्याला भासतो, पण तो नित्यबुद्ध शुद्ध मुक्त असतो. आपल्या अज्ञानामुळे तो संकुचित झालेला आहे असं आपल्याला भासत असतं. ही मोठी एक शोकांतिका आहे. तर पुन्हा मी सांगू जे इच्छितो की हे आत्मतत्व सगळ्यात दूर एकच आत्मतत्व पसरलेलं आहे. ज्याच्या संपर्कात हे आत्मतत्व येतं त्याचे गुणदोष तो आपल्या अंगावरती थोपून घेतो, आपल्या स्वरूपावरती थोपून घेतो आणि संकुचित मर्यादित असा तो भासतो. आणि त्याच्यामुळे काय आपल्याला काय वाटतं, याचं आत्मतत्व वेगळं, त्याचं आत्मतत्व वेगळं. तसं नाही आहे. ज्याप्रमाणे विभिन्न प्रकारचे माठ, विभिन्न आकाराचे माठ आपल्यापुढे ठेवले असता, त्याच्यामधला वायू आणि बाहेरचा वायू त्या नामरूपामुळे आपल्याला वेगळे वेगळे वाटतात, पण तो वायू एकच असतो. त्याच्यामुळे म्हणजे त्याच धर्तीवरती हे आत्मतत्व एक आहे. फक्त आपल्या सर्वांचे नामरूप वेगळे आहेत आणि आपल्या सर्वातून त्या नामरूपाचं ते संकुचित आत्मतत्व भासत असल्याने शब्दांकडे लक्ष द्यावं फार कठीण नाही आहे. रादर कधी कधी मला असं वाटतं की
तुम्हाला कळत नाही पण मीच त्याला उगीच कठीण करतो आहे. आत्मतत्व हे विभिन्न लोकांच्या संपर्कात येतं आणि विभिन्न लोकांच्या संपर्कात येऊन त्यांचे गुणदोष आपल्यावरती थोपवून त्या आत्मतत्वाचा तो संकुचितपणा तो भासतो आणि आपल्याला असं वाटतं की याचं आत्मतत्व वेगळं, त्याचं आत्मतत्व वेगळं. तसं नाही आहे. आत्मतत्व एकच आहे, पण ते नामरूप थोपल्याने ते वेगळं वेगळं दिसत असतं. अजून एक छोटंसं उदाहरण घेऊया, अजून स्पष्ट होईल आपल्याला. एक बादली, अर्धा बादली पाणी घेऊन त्यात आपण थोडंसं पावडर टाकली साबणाची, त्याचा खूप चांगला फेस केला आणि ती बादली जर आपण उन्हात ठेवली, आपल्याला काय दिसतं की जितके बुडबुडे आहेत तितकं सूर्य दिसतात आपल्याला. काय मजा आहे बघा. जितके बुडबुडे दिसतात पाण्यावरती तितके सूर्य आपल्याला दिसतो. पण वास्तविक सूर्य किती आहे हो? सूर्य तर एकच आहे. त्याचा प्रतिबिंब पडतोय सगळ्या दूर. जितके काही 100, 200, 1000 जितके बुडबुडे असतील प्रत्येकावरती एक एक सूर्याचा प्रतिबिंब पडत असतो. याचा अर्थ काय 1000 सूर्य आहेत का? नाही. सूर्य एकच आहे, त्याचे प्रतिबिंब अनेक आहे. बिलकुल त्याच धर्तीवरती आत्मतत्व एकच आहे, पण तो आत्मतत्व अनेकाच्या संपर्कात आल्यानंतर त्याचा स्वभाव असतो की ज्याच्या संपर्कात येतो त्याचे गुणदोष आपल्या अंगावरती घेऊन तो संकुचित भावाने प्रगट होत असतो. आणि संकुचित भावाने प्रकट झाल्याने काय होतं, त्या नामरूपाच्या माध्यमातून प्रगट होत असतो. तर आपल्याला असं वाटतं की अरे याचं आत्मतत्व वेगळं आणि इतरांचं आत्मतत्व वेगळं, पण तसं काहीही घडत नसतं. म्हणजे प्रॉब्लेम कुठे आहे? प्रॉब्लेम आहे या शरीराची, या नामरूपात्मक अज्ञानाची. जर हे नामरूपात्मक अज्ञान आपलं नाहीसं झालं तर ते आत्मतत्व याच्या मागे ते आपल्याला गवसेलच. थोडंसं अजून प्रॅक्टिकल उदाहरण घेऊया की जे 20 विभिन्न प्रकारचे विभिन्न साईजचे माठ ठेवले होते आणि ते नामरूपात्मक अज्ञानामुळे आपल्याला आतमधला वायू आणि बाहेरचा वायू वेगळा वाटतोय आणि ते नामरूपामुळे वेगळे आहे फक्त. हे जर मला सिद्ध करायचं असेल तर मी काय करणार? एक काठी घेईन आणि 20च्या 20 माठ फोडून टाकीन. धाड 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 धाड. त्यांनी काय होईल? माठ फुटले. म्हणजेच काय झालं? नाम आणि रूप हे नष्ट झालं. त्यांनी काय होणार? जो आत्तापर्यंत माठाचा वायू होता आणि बाहेरचा वायू तो एक होऊन जाईल. म्हणजेच काय? नामरूप नष्ट करा. एम आय राईट? नामरूप नष्ट करा. नामरूप नष्ट झाले की आतला चैतन्य बाहेरचं चैतन्य तर एक गवसणारच. पण माठाचं नामरूप नष्ट करण्याकरता काठी घेऊन आपण माठांना बडवतो, पण माणसांचं नामरूप शेष करण्याकरता माणसांना बडवायचं का? तसं नाही करायचं. मग आपल्यामध्ये असलेलं जे अज्ञान, ज्ञानरूपात्मक अज्ञान आहे त्याला नष्ट करा. माणसांना फोडू नका. बरोबर ना? माठात म्हणजे याला म्हणतात वेदांतामध्ये वृत्तीघात. वृत्तीघात करणे म्हणजे काय? की माठातला वायू आणि बाहेरचा वायू हा एक आहे हे सिद्ध करण्याकरता नामरूप अज्ञान सोडा. आता ते सोडण्याकरता काय मेथड आहे? माठाला फोडा. पण तीच मेथड पशु पक्षी माणसाबरोबर नाही करू शकत, वृक्षलताबरोबर नाही करू शकत. त्यांना काय आपण मारणार का? आणि त्याने काही आपल्याला प्राप्त होणार नाही. अरे अविद्या कुठे आहे? तिथे घात करा. अविद्या कुठे आहे? आपल्यामध्ये. कसली अविद्या? नामरूपात्मक. एकदा जर ती नामरूपात्मक अविद्या तिचा नाश झाला की ते जे उपाधी चैतन्य होतं, म्हणजे त्या आत्मतत्वावरती ही शरीराची जी उपाधी होती ती उपाधी निघून जाईल. ती उपाधी कुठे? आपल्या मनामध्ये आहे.
अज्ञानरूपी उपाधी ती मनामध्ये आहे, ती अज्ञानरूपी उपाधी निघाली, नामरूपात्मक अज्ञान निघालं की हे चैतन्य आणि ते चैतन्य एक आहे याचा बोध होईल. हीच तर अपेक्षित आहे, हेच तर अपेक्षित आहे आणि तेच आपल्याला करायचं आहे बंधू भगिनींनो. आपल्याला माणसांना फोडायचं नाही आहे, आपल्याला आपल्यामध्ये असलेली जी अविद्या आहे त्या अविद्येचा नाश करायचा आहे. नामरूपात्मक ही जी अविद्या आहे ह्या नामरूपात्मक अविद्येचा नाश करायचा आहे. हे लक्षात ठेवा, हे फार फार महत्त्वाचं आहे बरं, हे फार महत्त्वाचं आहे. आता आपण चर्चा केली होती की आत्मतत्वामध्ये विभाग कधीच होऊ शकत नाही आणि हे लक्षात आलं की नामरूपामुळे ते विभाग आपल्याला भासतात. अरे हे जे नामरूपात्मक अज्ञान जर मिथ्या आहे तर यांनी तयार केलेले विभाग सुद्धा तर मिथ्या आहे. या जगामध्ये म्हणजे पहिला सिद्धांत आपण काय घेतोय की या आत्मतत्वाचे विभाग होऊ शकत नाही, अशक्य आहे. वेदांताने आपल्याला सांगितलं, आचार्यांनी आपल्याला सांगितलं. मग आम्हाला का दिसतात ते? कारण की नामरूपात्मक अज्ञान आपल्याकडे आहे. अरे नामरूपात्मक अज्ञानाने पाडलेले हे विभाग हे सुद्धा तर चूकच असणार की नाही? अज्ञानाने केलेलं कोणतंही कार्य हे चूकच असणार. सरळ सोपी गोष्ट आहे एकदम. अज्ञानाने केलेलं कोणतंही कार्य हे चूकच होणार. एखाद्या माणसाला कल्पना करा की एखादी व्यक्ती आहे आणि त्याने कधी चहा केला नाही, त्याला काही फारसं नॉलेजच नाही आहे, तर जर तो पहिल्यांदा करेल तर ते चुकणारच. काहीतरी चहा जास्त होईल, नाही तर दूधच जास्त होईल, नाही तर साखर जास्त होईल, काय होईल काही सांगता येत नाही. म्हणजे अज्ञानजनित जे कार्य असतं किंवा अज्ञानजनित जे काही करतो आपण ते चूकच असणार. तसंच हे नामरूपात्मक अज्ञान, जी अविद्या हे आपल्या मनात आहे आणि त्या अविद्येने जर हे विभाग पाडलेले आहे तर हे विभाग मुळात चूकच ठरणार. हे कधी ठीक नाही होऊ शकत. मग आवश्यकता कसली आहे? त्या अज्ञानाचा नाश करा. वृत्ती घात, की हे जे नामरूपात्मक जी वृत्ती आहे हिचं घात करा. हिचं घात केल्याने काय होईल की आपल्याला सत्य काय आहे की जे अखंड चैतन्य या सगळ्या जगामध्ये खेळत आहे त्याचा आपल्याला बोध होईल. आणि या सर्व जगामध्ये विभूरूपाने पसरलेलं एकमेव, वन विदाउट ए सेकंड. पहा शब्द किती सुंदर आहे, स्वामीजींचा शब्द आहे. विभूरूपाने पसरलेला तो एकमेव चैतन्य, वन विदाउट ए सेकंड, जो ब्रह्म आहे आणि जो वायूपेक्षा अनंत पटीने सूक्ष्म आहे, जो सर्वात दूर पसरलेला आहे. मग मनुष्य असो, पशुपक्षी असो, स्त्री असो, पुरुष असो, लहान बाळ असो, मोठे मनुष्य असो, वृद्ध असो, श्वापद असोत, जनावरं असोत, वृक्ष, लता, दरी, डोंगर, सगळ्या दूर तेच एक तत्व खेळत आहे. त्याचं आपल्याला अनुभव येईल केव्हा? जेव्हा आपण त्या नामरूपात्मक अज्ञान, ज्याच्यामुळे हे विभाग पडलेले आहेत, तुमचा आत्मा माझा आत्मा, ते नेहमी करता निघून जाईल. हा अर्थ आहे विभूचा. आता पहा, आपण एकच शब्दावरती इतका वेळ घालवला. यथाकाशो ऋषिकेशो नानोपाधिगतो विभू, की जे आत्मतत्व विभूरूपाने, जे ब्रह्मतत्व एकमेव विभूरूपाने सर्वात दूर पसरलेलं आहे, ज्याच्यामध्ये विभाग शक्य नाही, तरी ते आपल्याला विभाजित का दिसतं? की नामरूपामुळे. नामरूपामुळे म्हणजे की जसं विभिन्न प्रकारचे माठ, विभिन्न आकारांचे माठमध्ये त्याच्यामध्ये असलेला वायू हा आपल्याला माठाच्या नामरूपामुळे वेगळा वेगळा ते वायू आपल्याला भासत असतात. तसंच हे जे आत्मतत्व आहे हे नामरूपाच्या अज्ञानामुळे वेगळं वेगळं भासत असतं. त्याच्या पुढे काय म्हणतात? तत् भेदादि भिन्नवत भाती
तत् नाशे केवलः सती, म्हणजे हे वेगळं वेगळं भासत आहे कशामुळे? त्या नामरूपाच्या अज्ञानामुळे. आणि त्याचं जर नाश केला तर काय मिळतं आपल्याला? तत् नाशे केवल भवेत. केवल हा शब्द 4थ्या श्लोकामध्ये त्याची चर्चा केलेली बंधू भगिनींनो. पण केवल म्हणजे काय? मोक्ष. केवल म्हणजे काय? पूर्णत्व. पूर्णत्वाची चर्चा करत असताना आपण एक अजून चर्चा केली होती, लक्षात असेल तर, की पूर्णत्व प्राप्त केल्यानंतर कोणी माझं ते पूर्णत्व घेऊ शकत नाही, हिसकू शकत नाही, आणि त्यात कोणी भरसुद्धा टाकू शकत नाही. असं ते एक पूर्णत्व, म्हणजे अशी एक ती प्रशांती आहे. आपूर्यमाणम अचलम प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वैत कामायम प्रविशन्ति सर्वे सशांतिमाप्नोति न कामकामी. जसं समुद्रामध्ये किती नद्या सतत पाणी टाकत आहे, पण त्याच्या लेवलमध्ये काही फरक पडतो का? नाही. येऊ द्या, किती पाणी येतं आहे, पूर आला तरी येऊ द्या. तसंच हे ते केवळ जे आज आपल्याला प्राप्त नाही आहे ते आपल्याला तेव्हा प्राप्त होईल. केव्हा? जेव्हा आपण हे नामरूपात्मक अज्ञान, ही वृत्तीघात करू. या नामरूपात्मक अज्ञानामुळे आपल्याला हे भासत आहे, यांचा आत्मा वेगळा, त्यांचा आत्मा वेगळा, कुत्र्याचा वेगळा, मांजरीचा वेगळा, माझा वेगळा. मग तसं काही राहणार नाही. मग आपल्याला फक्त एक आणि एक तेच आत्मतत्व सगळ्या दूर खेळत आहे असं त्याचा आपल्याला पूर्ण बोध होईल. या अज्ञानाच्या नाशालाच म्हणतात. आणि अज्ञानाचा नाश माणसांना फोडून करायचा नसतो, आपल्यामध्ये असलेला अज्ञान आपल्याला फोडायचं आहे. आणि याचं जर उदाहरण जर घेतलं तर ठाकूरांच्या जीवनातले 2 उदाहरणं आपल्या पुढे मी मांडू इच्छितो. काशीपूरची ही घटना आहे. वेगळ्या संदर्भात ही घटना मी सांगितलेली आहे. ठाकूरांना आजार झालेला आहे, गळ्याचा कॅन्सर, आणि खूप त्रास होतो आहे, असह्य वेदना होत आहेत. आणि अशामध्ये त्यांना भेटायला एक दिवस हरी महाराज म्हणजे स्वामी तुर्यानंद भविष्यातले ते भेटायला येतात. भगवान श्रीरामकृष्णांच्या सानिध्यामध्ये त्यांचेच ते मंत्रशिष्य, बरीच प्रगतीसुद्धा झालेली आहे. ते विचारतात ठाकूरांना, महाराज कसं वाटतंय? तर ठाकूर म्हणतात, अरे काय सांगू रे, असह्य प्रचंड वेदना होत आहेत, सहन नाही होत आहे. असं म्हटल्याबरोबर हरी महाराज म्हणतात, कुठे वेदना होत आहेत? मी तर तुम्हाला बघत आहे की तुम्ही खूपच आनंदात आहात. पहा, ठाकूर म्हणत आहेत एका बाजूला की मला प्रचंड असह्य वेदना होत आहेत, आणि त्याच्या विपरीत हरी महाराज म्हणतात कुठे, मी तर बघतोय की तुम्ही फार आनंदात आहात. आणि हे म्हटल्याबरोबर ठाकूर लागलीच म्हणतात की धोरे फेरेचे रे साला. ठाकूर प्रेमाने म्हणायचे साला हा शब्द, धोरे फेरेचे रे साला, म्हणजे साल्याने मला पकडलं. हे केव्हा शक्य होतं? एकतर ठाकूरांच्या दृष्टीने बघितलं तर ते नामरूपाच्या पलीकडे होते. हा सांगाडा त्यांच्याकरता नुसतं लीला करता त्यांनी सांभाळून ठेवलेला होता. म्हणून त्यांना म्हणजे त्या जे चैतन्य त्याला कसला रोगण कसलं दुःख, ते तर सदा त्याचा स्वभावच आहे, सच्चित आनंद. आणि म्हणून त्यांचा तो आनंद स्वरूप हरी महाराजांना अनुभवात आला. मी असं का म्हणतोय? असं म्हणतात एक ब्रह्मज्ञानीच दुसऱ्या ब्रह्मज्ञानीला ओळखू शकतो. तर ठाकूरांना त्रासवास काही होत नाही आहे हे हरी महाराज का ओळखू शकले? कारण की ते सुद्धा त्यांची बरीच प्रगती झाली होती, ते ब्रह्मज्ञानाच्या स्तरावरती पोहोचले होते. म्हणून ते बघत होते की ठाकूरांचं शरीर आणि ठाकूरांमध्ये खेळणारं चैतन्य हे पूर्णपणे वेगळं आहे. आणि ठाकूर जे खूप वेदना होत आहे हे सामान्य लौकिक स्तरावरनं बोलतात आहे, पण तिथं आनंदात मला दिसतात आहे. हे त्यांना का म्हणजे अनुभवात आलं हरी महाराजांना? कारण की त्यांची प्रगती सुद्धा झालेली होती.
म्हणजेच काय, नामरूपात्मक अज्ञानाच्या पलीकडे जेव्हा जातो तर हे भेद जो असतो, हरी महाराज आणि श्रीरामकृष्ण, हा भेद निघून जातो हो. आणि तो भेद निघून गेल्यावरती तिथे बघतात ते की हे मस्त आनंदात आहे. मग कशाला म्हणतात खूप त्रास होऊन राहिला आहे. पण हे हरी महाराजांच्या लक्षात आलं, इतर सामान्य लोकांच्या लक्षात नाही आलं ते. का? कारण की हरी महाराजांचं नामरूपात्मक अज्ञान नष्ट झालं होतं. त्यांच्या हे ध्यानात आलं होतं की जे चैतन्य त्यांच्यामध्ये खेळत आहे आणि जे चैतन्य भगवान श्रीरामकृष्णामध्ये खेळत आहे ते एकच आहे. आणि चैतन्याला कसलं दुःख, कसली वेदना, कसला कॅन्सर. दुसरं उदाहरण, भगवान श्रीरामकृष्ण अनेक त्यांच्या त्यागी शिष्यांना आणि काही निवडक भक्तांना मधून मधून विचारायचे की तुला याच्याकडे बघून काय वाटतं, कौतुक केलं किती बरं वाटतं आपल्याला, किती आपण फुलून जातो. ठाकूर त्या अर्थाने विचारायचे का? छे, कधीच नाही. जेव्हा त्यांचे त्यागी शिष्य आणि काही निवडक भक्त त्यांच्या संदर्भात म्हणायचे की ठाकूर तुम्ही साक्षात अवतार आहात. काशीपूरला 1 जानेवारी येतच आहे, त्या दिवशी गिरीश घोषनी काय म्हटलं की जिथून ब्रह्मा विष्णू महेश निघाले ती जागा तुम्ही आहात. आणि हे ऐकल्याबरोबर ते समाधिस्थ झाले आणि म्हणाले तुम्हार चैतन्य हो. असं का झालं? कारण की कुठेतरी आपल्या भक्तांची प्रगती होत आहे, त्यांचं नामरूपात्मक अज्ञान दूर होत आहे, हे त्याचं मापदंड होतं. स्वतःची स्तुती करून घेणं आणि त्यातून फुलून जाणं हा उद्दिष्ट नव्हता. जर एखाद्याला खरंच त्याच्यामध्ये नामरूपात्मक अज्ञान दूर होत आहे तर त्याला हे लक्षात येतं की त्याच्यामधलं चैतन्य आणि बाहेरचं चैतन्य हे एक आहे, किंवा ठाकूरांमधलं चैतन्य हे त्याचं स्वरूप काय आहे. आणि त्या अर्थाने ते बोलायचे आणि त्यांच्या बोलण्यावरनं ठाकूर अंदाज बांधायचे की याची प्रगती किती होत आहे. आणि म्हणून ठाकूर खूप प्रसन्न व्हायचे. याला म्हणतात वृत्तीघात, वृत्ती ज्ञानाचा नाश. आणि म्हणून ठाकूर खूप प्रसन्न व्हायचे जेव्हा त्यांच्या शिष्यांना हा बोध व्हायचा की सगळ्या दूर तो एकच चैतन्य खेळत आहे, एकच चैतन्य खेळत आहे, अजून दुसरं काही खेळत नाही आहे. म्हणजेच काय, नामरूपात्मक जेव्हा अज्ञान त्याचा नाश होत जातो तर जसं माठ फोडल्यानंतर आतला वायू बाहेरचा वायू एक होऊन जातो, तसंच आपल्यामध्ये असलेलं नामरूपात्मक अज्ञान जेव्हा नष्ट होतं तर माझा आत्मा, तुमचा आत्मा, ही सगळी जी मूर्खासारखी कल्पना ही नाहीशी होते. म्हणजे अनुभवात येते की एकच आत्मा खेळत आहे. तेव्हा खऱ्या अर्थाने आपली प्रगती होत असते. बिलकुल याच अर्थाचा एक श्लोक भगवद्गीतेमध्ये आहे. तो मी एक काम करीन, तो पुढच्या बुधवारी मी तुमच्यापुढे मांडीन. एक शब्द त्याचा अर्थ राहिलेला आहे, तो आपण आधी बघून मग तिथे थांबूया. यथाकाशो ऋषिकेशो हा शब्द वापरला आहे बघा. यथाकाशो ऋषिकेशो नानापाधी गतो विभू. ऋषिकेश शब्द का वापरला आहे आचार्यांनी इथे? ऋषिकेश याचा अर्थ असतो इंद्रियांचा स्वामी, इंद्रियांचा मालक. म्हणजे कोण? भगवान श्रीकृष्ण, पुरुषोत्तम. या अर्थाने तो शब्द इथे वापरला गेलेला आहे. आणि भगवान श्रीकृष्ण म्हणजे कोण? अवतार. त्यांचं इथे नाव का घेतलंय भगवानांनी, या आचार्यांनी? की पहा कसं असतं की जेव्हा पहा आपण साधारण साधक आहोत, आपल्याला निर्गुण निराकार ब्रह्मतत्वाची उपासना करणं तितकं सोपं नसतं. आपल्याला सगुण साकार काही आपल्या पुढे असलं म्हणजे काही कसं आहे की पहा ब्रह्मतत्व तर एकच आहे. ब्रह्म म्हणा, शिव म्हणा, विष्णू म्हणा, रामचंद्र म्हणा, भगवान श्रीरामकृष्ण म्हणा, श्रीकृष्ण म्हणा, गौतम बुद्ध म्हणा, क्राइस्ट म्हणा, हे सगळे ब्रह्मतत्वच आहे.
जे सगळ्या दूर खेळत आहे. फक्त त्यांनी काही आकार आणि काही गुण ते घेऊन आलेले आहेत तुमच्या आणि माझ्या सोयीकरता. कसं आहे, काही गुण बघितल्यानंतर ना आपल्याला त्या गुणांशी प्रेम होतं. साधारण जगात आपण बघतो की एखादा मुलगा गुणी असतो, आपण त्याला प्रेम करतो की नाही? चांगला आहे, सोज्वळ आहे, चरित्रवान आहे, ऐकतो, विनम्र आहे, अभ्यासू आहे वगैरे वगैरे सगळे गुण करून आपण त्याचं कौतुक करतो की नाही? आणि तो आपल्याला आवडतो सुद्धा. आपल्याला काय, सर्वांना आवडतो. तर जेव्हा हे निर्गुण निराकार ब्रह्मतत्व जेव्हा सगुण साकार आणि अनेक गुण घेऊन येतं, तर ते गुण आपल्याला आकर्षित करतात. तो मानवीय स्वभाव आहे आणि त्यातून आपली प्रगती ही लवकर होत असते. म्हणून ऋषिकेशो, कळलं? आणि म्हणून सगळ्यांची पातळी एकसारखी नसते आणि निर्गुण निराकारची उपासना करणं खरंच कठीण असतं. काहीतरी आपल्याला अवलंबन पाहिजे असतं. आणि म्हणून हे जे ब्रह्मा, विष्णू, महेश, शिव हे सगळे काय, विभिन्न विभिन्न गुण घेऊन आणि थोडासा आकार घेऊन ते आपल्या पुढे येतात. आणि मग ज्याला जे गुण आवडतात, कोणाला भस्म लावलेले शिव आवडतात, कोणाला धनुर्धारी राम आवडतात, कोणाला शंखचक्र गदाधारी विष्णू आवडतात, कोणाला भगवान श्रीरामकृष्ण आवडतात. अरे कोणतेही नामरूप घ्या, या गुणांमुळे आपल्याला ते आवडतात. पण शेवटी ते आहे एकच तत्व. आणि ते सांगण्याकरता की त्यांच्यामध्ये जे नाम आहे, जे गुण दिसतात ते तुमच्या सोयी करता. हे जे अवतार असतात ना, यांची एक मजा असते. काय मजा असते? की हे अवतार तत्व हे मनुष्याला प्रेम करता येईल एवढे हे माणूस असतात. का आकार घेऊन आलेले असतात ना, माणसाला प्रेम करता येईल एवढे हे माणूस असतात आणि माणसाची प्रगती करता येईल एवढे हे ईश्वर असतात. म्हणून आपण कोणत्याही रूपाने या अवतारांची पूजा करा, शेवटी आपण त्या एकच अवतार तत्वाची पूजा करत असतो. आणि त्या अर्थाने ऋषिकेश हे नाव इथे आचार्यांनी इथे लिहिले, त्याचा इथे मांडल्या गेलेलं आहे. तर बंधू भगिनींनो, आज आपण भरपूर चर्चा केली की हे विभिन्न नामरूप का असतं, आपल्या अज्ञानामुळे. पण जसं विभिन्न आकाराचे माठ असतात, त्याच्यामधला वायू आणि बाहेरचा वायू हा फक्त नामरूपाने वेगळा असतो, त्या अज्ञानामुळे वेगळा असतो, हे लक्षात ठेवायचं. ते नामरूप एकदा भंग पावलं की आतला वायू बाहेरचा वायू एक असतो. त्याचप्रमाणे आत्मतत्व या जगातल्या सर्व वस्तूंच्या संपर्कात येतो, त्यांचे गुणदोष आपल्या अंगावरती घेतो आणि त्याच्यामुळे आपल्याला हे वाटतं याचा आत्मा वेगळा, त्याचा आत्मा वेगळा. तर तसं नसतं. जेव्हा हे आपलं नामरूपात्मक अज्ञान दूर होईल, त्या दिवशी या सगळ्यांमध्ये एकच आत्मतत्व खेळत आहे, अद्वैत ज्ञानाची आपल्याला प्राप्ती होईल. वेळ संपलेली आहे, कदाचित 2-4 मिनटं वरती सुद्धा झाली असतील. एखाद्या दिवस ओघामध्ये मी थोडासा वेळ जास्त घेत असतो, मी त्याच्याकरता क्षमा मागतो. ती आपली पद्धत नाही आहे, पण कधीकधी त्या प्रवाहाला थांबवणं फार अवघड पण असतं. असो, तर हा श्लोक इथे पूर्ण होत आहे. याची थोडी चर्चा अजून बाकी आहे, ती आपण पुढच्या वर्गात बघण्याचा प्रयत्न करूया. येत्या शुक्रवारी आपला वर्ग भगवद्गीतेवरती होणार आहेच. त्या दिवशी आपली सर्वांशी पुन्हा एकदा भेट होईल अशी आशा मनात बाळगून मी आपल्या सर्वांशी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.